लोकशाहीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला जाग आलाय। जुहू चौपाटीवर साफसफाईला अखेर वेग आलाय। 45व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक करण्यात आलाय। मुंबईकरांना लवकरच स्वच्छ समुद्र किनारा अखेर आता पाहायला मिळणार आहे। अखेर लोकशाही मराठीच्या या मोहिमेला यश आलंय। लोकशाहीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाला जाग आलाय। 45 दिवसापूर्वीची जुहू चौपाटी आणि आता ज्या प्रकारे वेगवान पद्धतीने काम सुरू आहे त्यानंतर आता जे दृश्य आपण पाहणार आहोत, जुहू चौपाटीमध्ये साफसफाईला अखेर वेग आलाय। 45व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक करण्यात आलाय। मुंबईकरांना लवकरच स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार आहे। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची दिलासादायक अशी ही बातमी आहे, कारण आपण पाहतोय की दररोज या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी सुद्धा मुंबईकर मोठ्या संख्येने येत असतात। मात्र दुर्गंधीयुक्त अशी परिस्थिती असल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय तब्बल 45 दिवसांपासून आपण दररोज लोकशाही मराठीच्या माध्यमातून जुहू चौपाटीवर रिअलिटी चेक करतोय आणि आता मात्र कुठेतरी एक दिलासादायक अशी बातमी आपल्याकडे येते आहे की प्रशासनाच्या माध्यमातून वेगवान पद्धतीनं कचरा हटवण्याचं काम सुरू आहे। 45व्या दिवशी काय अपडेट आहे जुहू चौपाटीवर? अगदी कारण आजचा 45वा दिवस आहे। दर दिवशी आपण इथली परिस्थिती जी आहे ती सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय। वारंवार महानगरपालिका मागच्या काही दिवसांपासून दावे करत होती, ते दावे फोल ठरताना पाहायला मिळत होते आणि कुठेतरी प्रत्यक्षात जे काम व्हायला पाहिजे होतं ते होत नव्हतं। आज जर आपण पाहिलं तर संपूर्णतः या कामाला आता वेग आलेला आहे आणि लवकरच जुहूचा हा संपूर्ण समुद्र किनारा आहे हा स्वच्छ आणि सुंदर आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण महानगरपालिकेच्या वतीनं आता मोठी संख्याबळ जी आहे ती कामगारांची या ठिकाणी या सगळ्याच स्वच्छतेसाठी लावण्यात आलेली आहे। कालपर्यंत आपण पाहत होतो की यंत्रणा देखील कमी पाहायला मिळत होती, त्या यंत्रणेमध्ये देखील वाढ करून आता ही संपूर्णतः कशा पद्धतीने काम सुरू आहे आपण पाहू शकतो। खरं तर जुहूचा समुद्र किनारा हा विस्तीर्ण आहे आणि या संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरती आपण पाहतो की आजही जेव्हा भरती येते तेव्हा मोठ्या संख्येने प्लास्टिकचा कचरा जो आहे तो समुद्राच्या पोटातून बाहेर समुद्राच्या किनाऱ्यावरती फेकला जातो आणि दर दिवशीची ही परिस्थिती उद्भवते। मात्र आज जर इथे आपण पाहिलं तर 10 ते 15% आता हे संपूर्ण कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते इथे राहिलेलं आहे आणि तेच काढण्याचं काम आता लवकरात लवकर हे काम सुरू केलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण पाहतोय की समोरची ही जर दृश्य आपण पाहिली तर संपूर्णतः या कचऱ्यामुळे जी आहे ती समुद्राच्या किनारी असलेली वाळू जी आहे ती देखील खराब झाली होती, कारण इतका प्रचंड कचरा होता की त्यामध्ये आपण पाहिलं तर वाळू जी आहे जी समुद्राच्या किनारी असते ही मिक्स झाली होती आणि तिथे जर आपण पाहिलं तर दलदल अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती। आजही आपण पाहतोय की चांगली वाळू या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यावरती पाहता यावी यासाठी ही संपूर्ण जी खराब झालेली वाळू आहे किंवा मग जो कचरा आहे या वाळूमध्ये फसलेला तो आता हटवण्याचं काम देखील केलं जात आहे। प्रामुख्याने आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वसामान्यांना चालण्यासाठी देखील जागा उरलेली नव्हती, पण आज जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य या ठिकाणी मोठ्या संख्येने वॉक करताना पाहायला मिळतात, कारण अर्ध्याहून जास्त जुहूचा समुद्र किनारा जो आहे तो स्वच्छ झालेला आहे। कारण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, कारण इथे जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेला अद्यापही पूर्ण जागा आलेली नाहीये। कारण इथे जर आपण पाहिलं तर जे समुद्रकिनारी येणारे सर्वसामान्य लोक असतील किंवा मग पर्यटक असतील यांच्यामध्ये कुठेतरी जनजागृती व्हावी यासाठीचे सूचना फलक जे आहेत ते अद्यापही लावण्यात आलेले नाहीयेत। वारंवार आपण देखील हा मुद्दा उपस्थित करतोय। स्वतः जर आपण पाहिलं तर 2 आठवड्यांपूर्वी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी 48 तासांचं या ठिकाणी अल्टिमेटम दिलं होतं, मात्र त्याला देखील आता केराची टोपली जी आहे ती दाखवण्यात आली, पण पालिका प्रशासन अद्यापही या बाबतीत गंभीरता घेत नाहीये। पालिका प्रशासन कधीपर्यंत हे फलक लावणार याकडे लोकशाही मराठीची तर करडी नजर असेलच आहे, पण जुहूचा समुद्र किनारा अवघ्या आता काही दिवसातच पूर्णपणे स्वच्छ आणि सुंदर आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण गणेश उत्सव देखील तोंडावरती आहे आणि असं असताना आपण पाहतोय की समुद्राचा किनारा जो आहे तो स्वच्छ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईकर आहेत, काही कोळी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय बोलू नका तुम्ही, काय इकडचं काय दाखवू नका। जिथे जमा केलेला आहे ना कचरा तिथे जाऊन बघा तिथे काय अवस्था झाली आहे। तुम्ही फक्त येता इथेच खाली कचरा दाखवता, तिथे त्या लोकांनी जमा केलेला कचरा काय अवस्था आम्हाला चालायला भेटत नाही। नगरपालिका आजही दावे तुम्ही मी म्हणतो तुमचा कॅमेरा घेऊन तिथे जावा आणि तिथे तिकडची अवस्था काय ते बघा, ते त्यांना दाखवा, म्हणजे बीएमसीला ते समजेल बाबा काय अवस्था आहे ती।
बीएमसी जे दावे आज पण करते ते खोटे दावे करते. बीएमसी काय करते आम्हाला माहिती आहे. बीएमसीचं सोडा, तिथे जाऊन तुम्ही बघा, तिथे जाऊन त्या लोकांनी जमा केलेला कचरा आहे ना, तिथे जाऊन बघा त्याला काय अवस्था झाली त्या गाडीची. अगदी कारण इथे आणखीन एक मुद्दा उपस्थित करण्यासारखा आहे. कोळी बांधवांच्या आजही व्यवसायावरती मोठा परिणाम पडत आहे. कारण मोठ्या संख्येनं आपण पाहतोय की हा कचरा जो आहे तो ज्या ठिकाणी डंप केला जातो तो म्हणजे कोळी बांधवांच्या परिसरामध्ये केला जातो. त्यामुळे महानगरपालिका याकडे देखील दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण महापालिकेला एवढं तरी कळायला पाहिजे की जिथे हे सगळेच कोळी बांधव राहतात, जिथे ही जेट्टी आहे, तिथून हा कचरा वेळेत काढणं गरजेचं आहे. पण प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर हा कचरा वेळेत काढला जात नाही. त्यामुळे इथल्या स्थानिकांना जे तिथे राहतात त्यांना देखील प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेला पूर्णपणे जाग यायलाच पाहिजे आणि त्यासाठीचाच हा मुद्दा आपण दर दिवशी उपस्थित करत आहोत आणि दर दिवशी इथली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या जर आपण पाहिलं तरी इथली यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामाला जरी लागली असली तरी मात्र पालिका प्रशासनाला आणखीन जोर लावावा लागणार आहे. कारण स्थानिक अजूनही आपण पाहतोय की या सगळ्या परिस्थितीमुळे कुठेतरी चिंता व्यक्त करतात आणि त्यांच्या कुठेतरी आरोग्याचा प्रश्न असेल किंवा मग त्यांच्या कुठेतरी व्यवसायाचा प्रश्न असेल हे देखील आता निर्माण होताना पाहायला मिळतात. त्यामुळे पालिका प्रशासन कधीपर्यंत जागी होते याकडे लोकशाही मराठीची करडी नजर असणार आहे. करण. नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.